महत्वाची बातमी पुढे बघणार आहोत। इराण अमेरिका इस्रायल युद्धाची महाराष्ट्रामध्ये झळ बसली आहे। मुंबई पुणे नाशिक नागपूरमध्ये हॉटेल व्यावसायिकांना फटका बसलाय। एलपीजी गॅसचा तुटवडा, घरगुती गॅससाठी ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत। कोल्हापुरातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांच्या गॅस पुरवठ्यात 50% घट झाली आहे। हॉटेल व्यावसायिकांना 8 दिवसांपासून आठवड्यात 2च गॅस सिलेंडर मिळाले आहेत। हॉटेल व्यावसायिकांना कमी सिलेंडरमध्ये आपला व्यवसाय करावा लागतोय। आता गॅसची परिस्थिती कठीणच होत चालली आहे। 4 दिवसातनं एक गाडी येत होती, 3-4 सिलेंडर मिळत होते आपले। आता 4 दिवसातनं एक गाडी येते, 2च सिलेंडर मिळत चालले। आध्यात्मिक पर्यटन केंद्र असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यालाही फटका बसतोय। सुरळीत गॅस मिळत नसल्यानं किचन बंद ठेवण्याची वेळ काही व्यावसायिकांवर आलेली आहे। सरकारनं वेळीच लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी हॉटेल व्यावसायिक करत आहेत। तर सध्या गॅसचं फार प्रमाणात तोटा उद्भवतोय आणि आम्हाला गॅस सुद्धा उपलब्ध होत नाहीये सर। रत्नागिरीमध्येही असंच चित्र पाहायला मिळतंय। रत्नागिरी शहरात प्रत्येक गॅस एजन्सीला अवघ्या 60 ते 70 व्यावसायिक सिलेंडरचा कोटा दिला जातोय। तर रत्नागिरीमध्ये दिवसाला 600 ते 700 व्यावसायिक गॅस सिलेंडर आवश्यक आहेत। अशीच परिस्थिती राहिली तर व्यवसायाला मोठा फटका बसण्याची भीती हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। आपल्या इकडे या युद्धामुळे सिलेंडर जर आपण मागणी केली त्यांच्याकडे तर ते म्हणतात की सिलेंडर नाही आहे। आता आज 3-4 दिवस झाले माझ्याकडे सिलेंडर नाही आहे। कालपर्यंत होता, आज जर सिलेंडर आम्हाला मिळाला नाही तर उद्यापासून आमचा हा व्यवसाय बंद करावा लागेल। नाशिकमध्ये गॅस पुरवठा सुरळीत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक हैराण झालेत। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानं मिसळचे दरही वाढण्याची शक्यता आहे। नाशिकची प्रसिद्ध तर्रीदार मिसळ लवकरच महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नागपुरातील हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडरचा तुटवडा भासू लागलाय। गेल्या 4 दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीये। 2 दिवसात सिलेंडर मिळाले नाही तर पोह्यांचा स्टॉल बंद करण्याची वेळ आल्याचं विक्रेते सांगतायत। कमीत कमी 4 दिवस झाले, म्हणजे शॉर्टेज झालंय, पूर्ण भेटत नाही आहे। कधीपर्यंत पुरेल? हा 2 म्हणजे 1 दिवस आणखीन पकडून घ्या। मग काय करायचं? पाहा लागेल, थोडासा जमवा लागेल काहीतरी। मुंबईमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवतोय। मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई झाली असून घरगुती सिलेंडरसाठी ही वाट पाहावी लागतेय। पुरवठा सुरळीत करण्यासाठी 25 दिवसांचा नियम लागू करण्यात आलाय। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही सुमारे 115 रुपयांची वाढ झाली आहे। पुढील काही दिवस ही स्थिती राहिल्यास 50%हून अधिक हॉटेल बंद राहण्याची शक्यता आहे। एलपीजी गैस का ये जो कमर्शियल बाटला है पूरी तरह से बंद है। कितने दिन से बंद है? ये आज ये 4था दिन है। पुण्यामध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नाहीये। सध्या एक व्यावसायिक गॅस सिलेंडर 2500 रुपयांवर पोहोचलाय। 2 दिवस पुरवठा विस्कळीत झाल्यास मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय। 3 दिवसात एलपीजी गॅस दरवाढीचा भडका उडालाय। एलपीजी गॅसचा दर 61 वरून 75 रुपयांवर पोहोचलाय। दरवाढीमुळे रिक्षा चालक अडचणीत सापडले असून भाडेवाढीची शक्यता आहे। सरकारनं ऑटो एलपीजी गॅस दरवाढीवरती तोडगा काढावा अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे। भाव वाढ चालू आहे। पंप ड्राय झालेले सगळीकडे, त्याच्यामुळे पण भाव वाढलेले आपल्याकडे। आता काय आपल्याकडे 12 वाजे लोक चालन एवढा स्टॉक आहे। नंतर काय आपलं पण ड्राय होईल। टँकर आलं तर चालन, नाही तर मग बंद पडन।